आपण लांजा, रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील रहिवासी आहात आणि आपण वॉटर प्युरिफायर खरेदी करू इच्छिता, तर मग नका जाऊ कोल्हापूर मुंबईत मनीष सोल्युशन्स आहे ना लांजा नगरीत. वॉटर प्युरिफायरचे हे विविध प्रकार आपण पाहू शकताय आणि तीनही तालुक्यात विक्री व सेवा देण्यात येईल. हे वॉटर प्युरिफायरचे विविध प्रकार आहेत. हा जो प्रकार आहे हा UF नॉन इलेक्ट्रिक नॉन स्टोरेज प्रकार आहे. हा जो प्रकार आहे तो देखील UF नॉन इलेक्ट्रिक नॉन स्टोरेज मध्ये येतो, फक्त याला बंदिस्त कॅबिनेट येते. आणि हा जो प्रकार आहे हा UF नॉन इलेक्ट्रिक विथ स्टोरेज आहे पॅक कॅबिनेट मध्ये. हा जो प्रकार आहे हा UV अर्थात इलेक्ट्रिक वर चालतो, पण याला स्टोरेज नाही. हा देखील तोच प्रकार आहे UV इलेक्ट्रिक नॉन स्टोरेज पण बंदिस्त कॅबिनेट मध्ये. आणि हा जो प्रकार आहे हा UV इलेक्ट्रिक स्टोरेज मध्ये आहे कॅबिनेट अंतर्गत. आणि आता RO वॉटर प्युरिफायरचे प्रकार बघायचे झाले तर इकॉनॉमी, डिलक्स, हा देखील डिलक्स आणि हा डिलक्स प्लस अशी या मॉडेलची नावं आहेत. हे सर्व प्रकार मनीष सोल्युशन्स डॉक्टर पत्की दवाखान्याचे मागे TB चाळीच्या जवळ लांजा 416-701 जिल्हा रत्नागिरी येथे उपलब्ध आहेत. ॲक्युमन या आपल्या रजिस्टर्ड ब्रँड अंतर्गत विविध प्रकारचे वॉटर प्युरिफायर उपलब्ध आहेत. वॉटर प्युरिफायर खरेदी करण्यापूर्वी आपण उपलब्ध पाण्याचा TDS नक्की मोजून घ्या आणि त्यानुसार आपल्याला कोणता प्रकार जास्त योग्य ठरेल याविषयी आम्ही थोडीशी माहिती देऊ. TDS जास्त असेल तर RO प्लस UV किंवा UF आणि TDS कमी असेल तर फक्त UV किंवा UF हे प्रकार आपण निवडू शकता. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात मनीष सोल्युशन्स या शॉपमध्ये ऑफिसमध्ये आपण व्हिजिट करू शकता. येताना उपलब्ध पाणी घेऊन येऊ शकता. TDS मोजल्यानंतर प्रकार कोणता हे आपण ठरवूया आणि मग मॉडेल कोणतं, कॅबिनेट कुठली आपल्याला आवश्यक आहे याविषयी आपण चर्चा करून निर्णय घेऊ शकता. वॉटर प्युरिफायर बरोबरच आमच्याकडे तुम्हाला गीझर, घरघंटी, शेगडी, कूलर ही प्रॉडक्ट्स देखील मिळतील. एकदा अवश्य भेट द्या. लांजा, रत्नागिरी, राजापूर तालुक्यात विक्री व सेवा. राजापूर तालुक्यात, रत्नागिरी तालुक्यात, लांजा तालुक्यात स्वतंत्र सर्व्हिस इंजिनियर आहेत आपले. रिटेल आउटलेट मात्र लांजा येथे आहे. सर्व ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी. आपल्या शहरात इतके विविध प्रकार क्वचितच तुम्हाला बघायला मिळतील एकाच ठिकाणी, एकाच छताखाली. धन्यवाद.